पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारताबाबत वादग्रस्त विधान केलंय। एका काल्पनिक परिस्थितीचा दाखला देताना बासित यांनी हे विधान केलंय, जर अमेरिकेने पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून भारताला लक्ष्य केलं पाहिजे। एका चर्चेदरम्यान बोलताना बासित यांनी ही गरळ ओळखली आहे। कल्पना करा, जर अमेरिकेने पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तानने गप्प न बसता मुंबई आणि दिल्लीसारख्या भारतीय शहरांवर बॉम्बफेक करावा, असं विधान पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी केलंय। बासित यांच्या या विधानामुळे राजनैतिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। अमेरिकेच्या संभाव्य कारवाईचा बदला भारतावर काढण्याचं बासित यांचं विधान तर्कहीन मानलं जातंय। पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। अशा विधानांमुळे दक्षिण आशियातील शांतता धोक्यात येऊ शकते। बासित यांनी थेट मुंबई आणि दिल्ली यासारख्या मोठ्या महानगरांचा उल्लेख केल्याने भारताच्या सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्यात। बासित हे यापूर्वीही त्यांच्या भारत विरोधी वक्तव्यांसाठी चर्चेत राहिलेत, मात्र थेट युद्धाची आणि बॉम्बफेकीची भाषा केल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठतीये।